भूम परंडा तालुक्यामध्ये अवकाळीचा मोठा तडाखा बसलेला आहे। अवकाळी पावसामुळे द्राक्ष बाग उद्ध्वस्त झालेली आहे। सप्टेंबरमध्ये सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आणि त्यातून शेतकरी कुठे सावरतोय तोच अवकाळीचा पुन्हा एकदा मोठा तडाखा बसलेला आहे। द्राक्ष बागेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय। माझ्या वडिलांनी भावानं रक्ताचं पाणी करून पिकवलेली शेती, त्यांच्याकडे अक्षरशः सकाळपासून बांधण्याचा पोटात कण नाही। भाऊ तर बागाकडे येतोय, तिथून माघारी जातोय, बागाकडे येतोय, म्हणजे नाही बघणार नाही सारखी स्थिती झाली। नुसतं आकाशात ढग दिसायला लागलं तरी पोटात कालवायला लागतं की काय होतं आणि काय नाही। आमचं पुरातून सावरतो का नाही तर अवकाळीनं गाठले, भयंकर नुकसान आहे। यातून सावरण्याची ताकद आम्हाला सरकारनं पाठीशी उभारलं तर नक्की मिळेल। अवकाळी पावसामुळे झालेली ही शेती पिकाची परिस्थिती आणि त्यामुळे त्यामागे शेतकऱ्याच्या नेमक्या काय भावना आहेत हे आपण बघितलं।